ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकासाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल क्षेत्ररक्षक कूलर. लकी ड्रॉ 12व्या खेळाडूसाठी कूलर आहे. उत्कृष्ट यष्टी रक्षक त्यांच्यासाठी देखील कूलर आयोजकांच्या वतीने दिला जाईल. चांगली स्पर्धा 3 ते 7 फेब्रुवारीचा दरम्यानचा हा कालावधी या स्पर्धेचा. तर पहिल्या षटकासाठी तेजस मडवी समोर प्रतीक. सुपर 5 यस एकच संघ सुपर 5 मध्ये काढला जाईल प्रत्येक रात्रीमध्ये. बघा वेगवान थ्रो बॅकअपसाठी 3 खेळाडू आले. थोडासा अपघात घडला बघा त्या ठिकाणी, लक्ष द्या. दुखापत झाली बघा त्या खेळाडूला. आणि या पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या. पाणी घेऊन झाला मैदानामध्ये. चला दुखापत थोडी झाली आहे त्या खेळाडूला. वेगाने आले होते दोन्ही खेळाडू बॉलला थांबवण्यासाठी, त्यामुळे हा अपघात घडलाय. दुखापत कमी असेल हीच आपण ईश्वराची प्रार्थना करूया. शिरवली गावचा खेळाडू श्री मलंगड विभाग, या विभागातून मात्र हा संघ आज आपल्या घोट गावामध्ये घोट नगरीमध्ये आला. त्याचबरोबर आपण पाहता एका बाजूने नेरेदुंद्रे विभागातील अथर्ब 11 आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. बघा खेळाडूला दुखापत जास्त असेल तर सबस्टिट्यूट प्लेअर आपण मैदानाकडे घ्या, त्याला विश्रांती द्या थोडी. खेळाडूला जर का जास्त दुखापत झाली असेल तर आपला सबस्टिट्यूट प्लेअर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता, त्याला विश्रांती द्या. बघा मध्यरात्र झाली आहे, 12चा सुमार ओलांडलाय. थोडासा गारवा निर्माण झाला या ठिकाणी. राजाजी धुमाल आणि मंथन प्रधान एवन जोडी यांच्या ठिकाणी आगमन. टॉस बॉक्समध्ये आपण ग्राफिक्स पाहता त्या ठिकाणी MIDC एक्सप्रेस टिप्या बैलाचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एका बाजूला ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा चा तुम्ही बॅनर बकासूरचा बॅनर पाहताय. चला लवकरात लवकर स्पीडअप करा. आपण पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या आणि अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या खानाव टीमचं. राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट 2025 हे पर्व सर्व ग्रामस्थांना डेडिकेट करणारी ही स्पर्धा. कर्णधार उपकर्णधार सुनील गोंधळे आणि प्रदीप पाटील. सुनील सालुंके खरं तर माफी असावी आणि आमच्या प्रदीप पाटील प्रचंड मेहनत. दिशा दिली या ठिकाणी, दिशा देण्याचं काम होतं शॉट फाईन लेगला आणि त्या ठिकाणी रन नाही आहे. सचिन मुंडे हा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये देखील अपयशी राहिला आणि इथे देखील त्यांचा प्रयत्न होता थोडासा लेग लॉन्च करायचा होता बॉलला. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. ओव्हर थ्रोच्या 3 धावा आल्या, अन्यथा 1च रन असे पहिल्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेला हुक करायचा आहे, नशिबाची साथ. हलकीशी एज घेतली, अप्पर एज मात्र घेत बॉल मागे निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप चौकार. दोघांनी घाई केली. बघा कॉल केला असं एकाने तर हा झेल सहज सोप्या पद्धतीने कॅरी करता आला असता, पण दोघे जण झेलखाली आले. त्याचा फायदा सचिन मुंडेला झाला, त्याचा फायदा खानाव टीमला झाला, कारण 1 रन खानाव संघाला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली, प्रतीक आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. फिल्डिंगमध्ये चुका ज्या आपण पाहिल्या खरं तर मागच्या सामन्यामध्ये ज्या नारायण संघाने केल्या होत्या देवीचा पाडा संघाच्या आगेच, त्या चुकांमुळे मग त्यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. इथे वेगवान प्लम LB टोक क्रशिंग यस पॅटकड आहे माफी असावी. इशारा इथून आम्हाला वेगळा दिसेल का पाहायला मिळाला. पॅटकड आहे बघा. 15 मिनिटाचा कालावधी आहे त्या ठिकाणी. सँडी पालकर आमचे व्हायब्रेटर अंपायर, त्यांचे इशारे कधी कधी आम्हाला कन्फ्यूज करून टाकतात.
चला सिंगल रन त्यांच्याकडून घोषित झाले. एक धाव मात्र मिळाली. 9 वरती पोहोचलाय. यावेळेला फुल फेस ऑफ द बॅट आणि हा फटका हवेमध्ये आहे. फिडाऊनचा फिल्डर चेंडू खाण्याला सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला. सचिनला पुन्हा एकदा असं वाटलं नशिबाची साथ मिळेल, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये झेल टिपला. पहिला धक्का बसला. अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा खानाव टीमला खेळाडू बाजाला सचिन मुंडे बॅक टू द डग आउट. तुम्हाला अलर्ट करतील, लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण ऑलरेडी उशीर झाला आहे. जो योगायोग मी आजच्या रात्रीचा उल्लेख केला बघा. आजचा पोल आपण जर पाहिला तर पहिला संघ होता अकोर्ली विपक्ष गावदेवी खानाव. जे उजव्या साईडचे 4 संघ होते ते 4ही संघ पहिल्या फेरीमध्ये जिंकलेत. त्या पोलमध्ये सलग चौथा संघ त्या ठिकाणी जिंकला. हा एक योगायोग या स्पर्धेचा आजच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिला पहिल्या फेरीमध्ये. आणि त्यानंतर आता या 2 खरंतर सामन्यांमध्ये हे 4 संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. जे पहिले संघ होते अकोर्ली नागझरी नारायण वल्लभ हे 4ही संघ पराभूत झाले. आणि दुसऱ्या बाजूला जे एका लाईनमध्ये 4 संघ होते ते 4ही संघ खानाव शिरवली देवीचा पाडा आणि कोपरा हे विजेते राहिले या आजच्या रात्रीमध्ये. चांगला खेळ मात्र या संघाने केला. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कमध्ये शिरवली संघाचा खेळाडू भूषण पाटील. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. प्रतीकने हलक्या हाताने दिशा दिली. 20 मध्ये खेळले बघा. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला समाप्त करावी लागतील आणि 20 मिनिटाचा कालावधी हा एका इनिंगसाठी राहील. आणि इथे सिंगलला प्राधान्य देत असताना धावसंख्येमध्ये बदल. पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॅक टू द बॉलर खोदून काढला होता अक्षरशः बॉलला फलंदाज योगेश पाटीलने, परंतु सिंगल त्या ठिकाणी रोखता आलेला नाही आहे शिरवली संघाला. सिंगल रन मात्र खानाव टीमला मिळेल. मागच्याही सामन्यामध्ये थोडीशी खराब सुरुवात झाली, परंतु त्यानंतर डावाला सावरलं. प्रतीकने डावाला सावरलं होतं संजय पाटील या फलंदाजाने. तिथून 50+ धावा आल्या. योगेशने सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. बॅकफूट पंच, चांगलं टायमिंग, डीपमध्ये प्रयत्न चांगले केले फिल्डरने. शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉलला अक्षरशः पास केला आतमध्ये. सेव्ह केली 1 रन आपल्या संघासाठी. जर बॅकअपसाठी एक खेळाडू गेला असता तर चेक केलं जाईल. चेक करावंच लागेल. 3 धावा तर पळून काढलेल्या आहेत, परंतु चेक केलं जाईल. बॉल योग्यरित्या त्या ठिकाणी आतमध्ये ढकललं. धावा सेव्ह केलेल्या आहेत की नाही पाहावं लागेल. चांगली खरं तर फिल्डिंग पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन आपण पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणाला एक पाय आतमध्ये आहे, दुसरा पाय हवेमध्ये आहे, दोन्ही पाय हवेमध्ये आहेत. चौकार आहे बघा. जेव्हा बॉलला तुम्ही आतमध्ये ढकलला तेव्हा तुमचा पुढचा पाय बाउंड्रीच्या बाहेर होता, हे तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे इथे चौकार घोषित केला. 4 धावा मात्र मिळतील. प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले लावले, पण धावा रोखता आलेला नाही. या चौकार असेल या ठिकाणी खानाव टीमला. याही वेळेला त्याच दाटीचा फटका खेळायचा आहे. फिल्डर पोचले नव्हते त्या ठिकाणी. फ्लाय स्लिपला चेंडू उडाला होता. त्यांच्यापासून लांब होता हा झेल आणि इथे मात्र जीवनदान म्हणता येणार नाही आहे. प्रयत्न चांगले झाले. पुन्हा एकदा फिल्डर डिपार्टमेंटच्या माध्यमातून 1 रन आली. धावसंख्येमध्ये बदल. धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल त्या ठिकाणी 16 धावा 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. लॉफ केला बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल गेला. अवकाशाला गवस निघालत. गगनचुंबी षटकार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि लँड झालाय लॉंग ऑफच्या दिशेने. निर्णय पेंडिंग आहे पंचांचा. काय आला निर्णय? चौकार की षटकार. प्रयत्न चांगले केले फिल्डरने. झेल व्हायला हवा होता. तो षटकार की चौकार ही प्रतीक्षा करावी लागेल. अजून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही पंचांच्या माध्यमातून. सर चौकार की षटकार?
चला चेक करूया एकदा टीव्ही स्क्रीनवरती. 4 धाबा चेक करूया आपण. चेक केलं जाईल, कारण जर सीमेरेषा पलीकडे पडला तर 2 धाबा वाढतील, 6 षटकार मिळेल. आतमध्ये पडला तर 4 धाबा. आणि या धाबा महत्त्वाच्या असतात शेवटच्या क्षणाला. निर्णय पेंडिंग आहे. चौकार आहे शेवटच्या बॉलवरती. येस, चेक केलंय. दूध का दूध और पाणी का पाणी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून चेक करण्यात आलं. 26 रन स्कोर कार्डमध्ये आल्या. शेवटच्या 2 बॉलवरती 2 स्कोरिंग शॉट, षटकार चौकार पाहायला मिळाला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा आल्या स्कोर कार्डवरती. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. 17 धावा आल्या मागच्या ओव्हरमध्ये. पहिल्या 4 बॉलमध्ये 7, शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 आल्या. आणि तिसऱ्या षटकासाठी तर यानंतर लढत असेल बघा, आई गावदेवी देवीचा पाडा विपक्ष आहे सर्गेई शीतल 11 कोपरा. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे आदित्य मडवी. हा गोलंदाज आदित्य मडवीचा हे षटक असेल. आता कमबॅक करावं लागेल. धावसंख्या वाढत चालली आहे. त्या धावसंख्येला मात्र रोख लावणं फार गरजेचं राहील. अन्यथा पुढच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करताना खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. हाफ ट्रॅकर सफल झाले. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला बॉल एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षकाने उचलला आहे आणि फेकला आहे. दरम्यान एक सिंगल या बॉलवरती मिळाली. प्रतीकला सिंगल मिळाली. खानाव टीमला वाढती धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती 27, एक गडीबाज 27. व्ह्युअर्सची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये मिळाली, जे घर बसल्यास प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेला फिंगर रोल केले, थोडासा बॉल कटर टाकला, त्या ठिकाणी हलकीशी कडा लागली विकेटकीपरच्या हातामध्ये. चेंडू भिसावला आणि योगेश पारीचा अंत झाला आहे. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. आणखीन एक खेळाडू बाद झाला बघा. चांगल्या पद्धतीने फिंगर रोल केले गोलंदाजाने. लेफ्टी बॉलर आहे, त्याचा बॉल थोडा बाहेर निघणारा होता, त्याच्यावरती विकेट करताना मात्र बॅटची हलकी कडा घेतली आणि योगेश बाद होताना पाहिला. तदनंतर संजय पाटील मैदानाच्या मध्ये जाताना आपण पाहत आहे. संजय पाटील यांना न्यू बॅटर, मागच्या सामन्यामध्ये चांगलं इम्पॅक्ट या खेळाडूने टाकलं होतं मिडल ऑर्डरला. तोच खेळाडू संजय पाटील यावेळी 4थ्या क्रमांकावर दाखल झाला. 27 धावा आहेत धाव फलकावरती आणि अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला देखील आपण परत थोडा धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन फ्लाईट दिली बॉलला, लांब ठेवलं तर थोडंसं आपण पाहिलं खतर बॅटरच्या रेंजपासून तिथपर्यंत पोहोचत असताना बॉलला सिंगल हाताने खेळून काढलं. त्या ठिकाणी 1 रन आली. या चेंडूवरती 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चला देवीचा पाडा संघाचा कॅप्टन आणि कोपरा संघाचा कॅप्टन पुढच्या मॅचचा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. सिंगल रन त्या ठिकाणी पाहिली आपण. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॉल आणि बॅटचा योग्य संपर्क नाही आहे. आतली कडा घेत मात्र बॉल शॉर्ट पॉईंट लेगच्या दिशेने जाताना आपण पाहिला. 29 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहू शकाल. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये गोलंदाज आदित्य मडवीने, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या आणि आता आपण 3 धावा खर्च केल्या. यावेळेला शॉर्ट टर्म पूल वेट अँड वॉच. संजय पाटीलचा तडाखा मिड विकेटच्या बाहेर, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. मच रेडेड सिक्सर, 6 धावा. सहा धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. इथे फुल लेन डिलिव्हरी पंच सांगतात, त्या ठिकाणी आउट ऑफ स्टंप पिचिंग बॉल. यस, लेग बाईस. सँडी पालकर आमचे जर पाहिलं तर व्हायब्रेटर अंपायर आहेत आणि त्यांचे इशारेच अतिशय चांगले असतात. त्यांनी लगेच सांगितलं बॉलचं पिचिंग डिरेक्शन आउट ऑफ स्टंप शफल झाले होते खेळाडू
त्यामुळे अपील करण्यामध्ये जास्त उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. 1 रन मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळाले आणि 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने तब्बल 36 धावा फलका परत आल्या. स्लॉग ओव्हर शेवट षटक बाकी आहे. त्या अगोदर देवीचा पाडा आणि कोपरा संघाचा कॅप्टन विकास यांचं आगमन नॉन टी आणि एका बाजूने कोपरा संघाचा कॅप्टन आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करा. अंतिम षटक पहिल्या इनिंगमधलं आणि शिरवली संघाकडून हे षटक घेऊन येतोय. त्या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय आर्यन मडवी. काल दापोली नाईट स्पर्धेमध्ये आर्यन नाईक चमकला तर बामणडोंगरी संघाचा. फिल्डिंगमधलं स्टँडर्ड मोठ्या संघांचं आपण पाहिलं तर नेहमी चर्चेमध्ये राहिलं. 1 विकेट 7 रन पहिल्या मॅचमध्ये शिरवली संघाच्या गोलंदाजाने आर्यनने मात्र नागझरी संघाच्या अगेन्स्ट कामगिरी केली होती. परंतु यावेळेला परिस्थिती वेगळी आहे, संघ वेगळा आहे. समोर खानाव संघ आणि संजय पाटील हा खेळाडू आहे. आर्यन मडवी समोर थोडा लो फुल टॉस टाकला आणि इथे घाई केली. बघा सेकंडचा कॉल निघालाय. संजय होईल का? पूर्ण रन झाली. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिल्या. 2 धावा आल्या बॉलवरती. 38 वरती पोहोचला. त्या ठिकाणी अथर्ब 11 आई गावदेवी आई जगदंबा खानाव हा संघ, तर एका बाजूने आरोही 11 गावदेवी शिरवली श्री मलंगड विभागातील हा संघ आहे. या 2 संघामध्ये चांगलं बॅटल तुम्ही रंगताना या ठिकाणी पाहताय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. याच खानाव संघाने मोठ्या मार्जिनने 54 धावा वाचवल्या होत्या अकोर्ली संघाच्या अगेन्स्ट. धावा डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे इथे देखील चांगलं टार्गेट सेट करून पुढच्या इनिंगमध्ये धावा डिपेंड करायचा प्रयत्न करतील. हे खेळाडू यॉर्कर, सटीक यॉर्कर या ठिकाणी आपण पहिला अटेम्प्टेड यॉर्कर ज्याला म्हणता येईल, तून काढायचा होता बॉलला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू टाकला. त्या ठिकाणी गोलंदाज आर्यन मडवीने. कलात्मक हा गोलंदाज आहे. चांगलं व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. ॲक्युरेट यॉर्कर त्याने टाकले. पुन्हा एकदा आपण पाहताय यावेळेला त्याच दिशेने फुल लाईन डिलिव्हरी. हलकीशी आतली कडा घेत मात्र बॉल बाहेर निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये 39 रन 39 धावा फलकावरती. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आमचे स्कोरर रोहन निगुकर, पृथ्वीराज पाटील, किशोर चव्हाण 3 ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेसाठी योगदान देत असताना पण त्यांना पाहिलं. गुणसंख्या लेखनाचं काम आणि टेक्निकल आमचे ऑपरेटर आहे त्या ठिकाणी तेजस बोईर, त्यांना आपण पाहताय. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. मागचा पाय वाकवला होता आणि त्यानंतर आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन लावलं होतं. धावा रोखण्यासाठी 1च रन मात्र या बॉलवरती मिळाली. पायावरचा यॉर्कर त्याला दिशा दिली होती. मागचा पाय वाकवत 40 धावा फलकावरती आल्या. अजूनही पहिल्या इनिंगमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका संजय पाटीलच्या बॅटमधून येईल का हे पाहावं लागेल. यावेळेला देखील आपण पहिला धीम्या गतीचा बॉल, गती काढली आणि त्यानंतर क्विक सिंगल. सेकंडचा कॉल. संजय मागे राहिले आणि इथून मात्र विकेट. रन आऊटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणत्याही खेळाडूला आवडत नसतं किंवा अपेक्षित नसतं, परंतु इथे रन आऊट व्हावं लागलं. संजय पाटीलला चांगला थ्रो होता मिड विकेटमधून. खेळाडू बाद झाला संजय पाटील. न्यू बॅटर लास्ट बॉल फेस करेल उमेश कर्णुक हा खेळाडू. आणि आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये पण धावा पहिल्या 41 शेवटचा निर्णायक चेंडू टार्गेट सेट करणारा बॉल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना शिरवली विपक्ष खानाव असा हा विद्यमान सामना, ज्यामध्ये पहिल्या सत्रातील पूर्वार्धातील शेवटचा बॉल पेंडिंग आहे. 41 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवरती आपण येताना पाहिल्या. यॉर्कर टाकला, टो क्रशिंग यॉर्कर. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. आर्यननं मात्र कमबॅक करून दिलं या षटकामध्ये. आणि इथे आपण पाहू शकाल 4 षटकाचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्डवरती आल्या 41. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये करावं लागतील 42 पुढच्या इनिंगमध्ये शिरवली संघाला. तर आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी असतील आमचे महागुरु MD गाडगे सर. थँक्स रोशन पाटील. इथे नाणेफेक केली जाईल. आई गावदेवी 11 देवीचा पाडा विपक्ष स्वर्गीय शीतल 11 कोपरा या दोन्ही क्रिकेट संघ देवीचा पाडा उपस्थित आहे. कोपरा क्रिकेट संघ नाणेफेक इथे संपन्न होईल. बालाशेड या
बालाशेठ धुमाल आमचे स्पर्धेचे शिल्पकार आहेत. बालाशेठ धुमाल यांच्या शुभ हस्ते इथे कोपरा विपक्ष देवीचा पाडा सामन्याचं इथे नाणेफेक केले जाईल. दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला आपण पाहतो. बालाशेठ धुमाल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे आणि नाणेफेकीचा कौल स्वर्गीय शीतल 11 कोपरा क्रिकेट संघाच्या बाजूने संघनायक नाणेफेक जिंकलेले. निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय इथे डिसिजन तुम्ही जाहीर केलेला आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. स्वर्गीय शीतल 11 दत्तकृपा कोपरा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि शतरक्षण करण्यासाठी आई गावदेवी देवीत फलंदाजी करण्याचा कोपरा क्रिकेट संघाने निर्णय स्वीकारलेला आहे. देवीचा पाडा क्रिकेट संघाला शतरक्षण करण्यासाठी प्रथमतः इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चला आता योगेश मडबी यांच्याकडे आपण बोलूया. थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच रोशन जी पाटिल. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. और यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक जो घर बैठे ये मुकाबला देख रहे हैं, उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत. आप देख रहे हैं राजा रानी क्रिकेट क्लब कोट आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. और आज है पहले रात का सेकेंड राउंड का पहला मुकाबला. अतर्ब 11 गावदेवी आई जगदम्बा खाना जिन्होंने पहले बल्लेबाजी की, 40 रन बनाया और 41 रनों का टारगेट आरोही 11 गावदेवी शिरवली टीम के सामने 42 का टारगेट है. यस, 41 रन बने पहले सत्र में और 42 रनों का टारगेट है मैदान के ऊपर. दोनों टीम को हम शुभकामना देंगे. विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज दर्शकों को अच्छी लेवल यानी कि स्टैंडर्ड लेवल की क्रिकेट देखने मिलेगी, क्वालिटी लेवल की क्रिकेट दर्शकों को देखने मिलेगी. 41 रन बने पहले सत्र में, 42 रनों का टारगेट का पीछा करने के लिए यहां पर सिरिवली टीम के एज ओपनर विस्फोटक बल्लेबाज मैदान पर दाखिल हो चुके हैं. सलामी के लिए रेवनाथ वाइले और तेजस मडवी. तो दूसरी तरफ गेंदबाजी के लिए तैयार है मंगेश कर्णुक, जो पावर सर्कल का पहला ओवर करेंगे. चलो जल्दबाजी करें, अंपायर इस बात के ऊपर गौर करें. 4 ओवर में से 3 ओवर के लिए 15 मिनट का समय दिया जाता है और 15 मिनट में आपको 3 ओवर कंप्लीट करने हैं. इसके बाद जो मुकाबला होगा दो बड़ी टीम देवीसा पाड़ा बनाम कोपरा के बीच. 42 रनों का टारगेट, सलामी बल्लेबाज, गेम स्टार्ट. पहली तेज सर्रार गेंद, मलिंगा स्टाइल से गेंदबाजी हो रही है. पहली गेंद के ऊपर एक सिंगल आई और सिंगल से अकाउंट ओपन होता हुआ बल्लेबाजी करने वाली आरोही 11 गावदेवी शेरुली टीम. मंगेश कर्णुक पावर सर्कल का पहला ओवर कर रहे. शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, फंस गई और इस समय विकेट का पतंग. तेजस मडवी बैक टू द डगआउट.
आज जा रहे मैदान पर पिछले मुकाबले के हीरो परेश गायकर तेजस मडवी 0 के ऊपर आउट हुए। बहुत उम्मीद थी और इस बार लौटे 0 के ऊपर। 14 में 35 की शानदार पारी पिछले मुकाबले में खेली थी परेश गायकर ने। फिर एक बार वही आशा होगी पूरे समर्थकों को कि परेश गायकर के बल्ले से एक अच्छी इनिंग आए। दूसरी तरफ मंगेश कर्णुक को पहली विकेट प्राप्त हुई। लसित मलिंगा के स्टाइल से गेंदबाजी कर रहे मानो बल्लेबाज को पूरी तरह से रोक लगाने की कोशिश है। ये वाइड का इशारा अंपायर द्वारा। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल 2 रन। पावर सर्कल का पहला ओवर प्रति ओवर बनाने हैं 10.50 की औसत से रन प्रति ओवर में बनाने। 4 ओवर में 42 रनों का टारगेट मैदान के ऊपर है। फिर एक बार तैयार, सामने की तरफ फ्लैटर स्ट्रोक, 1 बाउंस, मिड विकेट से मारेगा के बाहर, 4 रन। रनों के तो चौके के साथ आते ही अकाउंट ओपन कर दिया परेश गायकर। पिछले मुकाबले में 14 में 35 की शानदार पारी। इस मुकाबले की बात करेंगे तो आते ही चौके के साथ शुरुआत। दोनों ताकत पर टीमें एक दूसरे के सामने और ये मुकाबला जीतने के लिए 42 रनों का टारगेट है। चलो, हर गेंद के ऊपर आप टीम मीटिंग नहीं कर सकते क्योंकि 3 ओवर के लिए आपके पास केवल 15 मिनट का समय है और 15 मिनट में आपको 3 ओवर कंप्लीट करने हैं। नहीं कर पाते तो फिर पेनल्टी का भुगतान करना पड़ेगा। 5 फील्डरों में से एक फील्डर सर्कल में लगाना पड़ेगा। इस ओवर में गेंदबाजी की बात करेंगे तो 3 गेंदें हो चुकी हैं, कुल मिला के 6 रन बने। फिर एक बार मंगेश कर्णुक, ये लाइन से बटके गेंद और एक वाइड का इशारा, दिशाहीन गेंदबाजी। इस ओवर में अब तक दूसरा गेंद वाइड है। कुल मिला के 3 गेंदें फेंकी है, 2 वाइड। रनों की बात करेंगे तो 7 रन। सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ता हुआ और अब तक तो रन बने हैं 7। समय के बारे में थोड़ा ध्यान दीजिए टीम खाना, क्योंकि वक्त समय समाप्त होती है तो फिर फील्डर मौजूद। मिड ऑन में एक ही एक्शन में गेंद नहीं उठा पाए, नतीजा रन बनी यहां पर 2। जहां बल्लेबाज आउट होने वाले थे, शायद गोल्डन विकेट थी इस मुकाबले की। परेश गायकर, मैंने पिछले बार भी कहा कि कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच। डगआउट बॉक्स आप शांतता रखिए। डगआउट बॉक्स से कोई आवाज नहीं दे सकता क्योंकि आपको अलाउड नहीं है। रनों की बात करेंगे तो इस समय 2 के साथ 9 पर पहुंची। फिर एक बार तैयार गेंदबाज, अच्छी डिलीवरी अलोंग द कार्पेट, वाइड स्ट्रॉन्ग ऑन में एक के एक्शन में फिर एक बार नहीं उठा पाए, तब तक 2 रन पलटे। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, कॉलिंग अच्छी है, नजर तेज है। देखा कि फील्डर गेंद के ऊपर बहुत तेज के साथ आ रहे हैं और जैसी गेंद हाथ से कई सेकंड के लिए निकली तो तुरंत 2 रन। अच्छी कॉलिंग है, बेहतरीन क्रिकेट। 2 के साथ रन संख्या 11 रन, जो कि प्रति ओवर 10.50 की औसत थी। अब इस ओवर में 5 गेंदें हो चुकी है। पावर सर्कल के ओवर का अंतिम गेंद, शॉट लाइक दैट, इस बार ऑफ साइड में तगड़ी शॉट, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। शानदार चौका। ओवर की समाप्ति, पहले ओवर से रन आए 15।
तकरीबन अब 6 मिनट हो चुके हैं। कनौट टीम याद रखना, क्योंकि आयोजन कमेटी बार बार सूचित कर रही है कि समय सूचकता होनी चाहिए हमेशा। अब कहीं भी क्रिकेट खेलो समय सूचकता बहुत ज़रूरी है, क्योंकि हर मुकाबला हर ओवर समय के साथ होता है, तो फिर अच्छी टूर्नामेंट पर होती है। रनों की बात करेंगे, पहले ओवर का खेल समाप्त हुआ। थोड़ी सी महंगी गेंदबाजी, 15 रन आए पहले ओवर में। आप जीत की बात करेंगे तो जीतने के लिए आप चाहिए मैदान पर 27 रन, 18 गेंदें और 27 रन, यानी कि प्रति ओवर 9.00 की औसत से रन बटोरने होंगे। ओवर नंबर सेकेंड के लिए आए गेंदबाज योगेश पाटिल। यह अच्छी गेंद थी, यहां रन एक तो पूरा किया, डबल के लिए पलटना नहीं चाहते, बैकअप मिला। और रनों की बात करेंगे तो 16 रन। तो यहां से बात करेंगे 2-1 रन आती हुई, एक के साथ रन संख्या 16 पर पहुंचे। सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ रहा है और सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 का शानदार पर्व, पहली रात और पहले रात का पहले राउंड का सेकेंड राउंड का पहला मुकाबला। अच्छी गेंद को खेला स्क्वायर लेग में, फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ता हुआ, रन पहुंचे 17 के ऊपर। अच्छा क्रिकेट, दोनों टीमें ताकतवर है, दोनों टीमें तगड़ी है, तो मुकाबला भी उतना खूबसूरत होगा, क्योंकि दोनों टीम जीतने के लिए मैदान पर उतरी है। रन पहले सत्र में 41 बने थे, 42 रनों का टारगेट। अब तक तो बात करेंगे 8 गेंद में 17 बने। फिर एक बार ऑन साइड में गेंद को हल्के तो से मोड़ दिया वाइड स्ट्रॉन्ग ऑन की तरफ। जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का हिसाब। सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ रहा है और सिंगल डबल से मुकाबला मजबूत होता जा रहा है। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार तिनका उठाना होता है। जीत के लिए आप बात करेंगे तो रन संख्या 19। अलग अंदाज से खेलना चाहते थे, कोई आवश्यकता नहीं थी, सब कुछ ठीक ठाक था। और इस समय चूके और बल्लेबाज ये देखिए रन आउट, ये किलिंग बोर्ड हुए, सॉरी ऑफ स्टंप के कहीं बाहर जाकर गेंद को खेलना चाहते थे। देखिए बैठी स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद पड़ने के बाद नीचे रही और पूरी तरह से बल्लेबाज को बीट करती हुई, शायद बल्ले को लगी हिट, यहां पर प्लेड ऑन, यस प्लेड ऑन, बल्ले का हिस्सा लेकर गई थी। रनों की बात करेंगे तो 19, 2 विकेटों के नुकसान पर। चौदह गेंदे चाहिए, अब 23 की आवश्यकता। नए बल्लेबाज भूषण पाटिल, नेट क्रमांक 4 चौथे नंबर पर। बल्ले का हिस्सा, विकेटों के पीछे गेंद निकली, धन 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 करती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाद 4 रन। नसीब का चौका, किस्मत का चौका। और हमेशा कहते हैं ना कि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। 4 से टीम की टोटल 23 पर पहुंची। आप जीतने के लिए 19 रन की आवश्यकता है और 13 गेंदें बची है। गुलाबी ठंडी, कई दर्शक मुकाबले का लुत्फ उठा रहे, कई दर्शक दूर बैठकर मजा ले रहे। पीने वाले को मौका चाहिए।
अच्छी गेंद पुल टॉस थी, फिर एक बार मोड़ दिया स्क्वायर लेग में, वहां फील्डर मौजूद है, एक सिंगल पाएंगे और इस सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 24 बने हैं, आप चाहिए 18 रन 12 गेंदों के ऊपर। समाप्त होने के बाद टीम आरोही 11 गांवदेवी शिरवली टीम की टोटल 24 पर पहुंची है, 12 गेंदे बचे और 12 गेंद में रन चाहिए यहां पर 18। गेंदबाज कुणाल पाटिल तीसरा ओवर करेंगे जो निर्णायक रहेगा इस मुकाबले का, क्योंकि यह मुकाबले का टर्निंग पॉइंट है। ओवर गेंदबाज तैयार, पहली गेंद स्क्वायर कट किया, कमाल की शॉट, गेंद धन 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 करती हुई पॉइंट सीमा रेखा के बाद 4 रन। सात और 4 के साथ रन संख्या पहुंची इस समय 28 रन जीतने के लिए रन चाहिए 14, 11 गेंदे 14। चलो अगला मुकाबले के लिए टीम देवी सापड़ा और कोपरा टीम रेडी रहना है, क्योंकि तुरंत आप मैदान पर जाएंगे। रात के ठीक 1:06 हो चुके हैं और मुकाबला देख रहे हैं मैदान पर दर्शक। सेकेंड राउंड का पहला मुकाबला, इसके बाद 2 मुकाबले और सेकेंड राउंड का सेकेंड और अंतिम मुकाबला। इस बार बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी आए थे, कैच ड्रॉप किया। कैचेस विन द मैचेस, कहते हैं ना कि पकड़ो कैच और जीतो क्रिकेट का मैच। ये क्रिकेट का समीकरण होता है। क्रिकेट में आप इस समय में जो परिस्थिति है टीम कानाव की, इस अंदाज से आपको हर एक गेंद के ऊपर संघर्ष करना है। मौका मिला था और यहां से मौके को गवाया। 1 रन बनता हुआ, रन संख्या 29, जीतने के लिए 13 की आवश्यकता। 11 गेंदे बची 10 गेंदे और 13 रन। इस बार हवाई यात्रा, सीधे डगआउट बॉक्स में गेंद, बाउंड्री लाइन के बाद 6 रन। के बाद आक्रामक पारी, फिर एक बार 2 चौके 1 छक्का, कमाल की पारी। रन संख्या तेजी के साथ बढ़ता हुआ टोटल पहुंची है 35। जीतने के लिए 7 रन की आवश्यकता है। 9 गेंदे 7 रन, 9 गेंदे 7। परेश गायकर आक्रामक खिलाड़ी है, पिछले मुकाबले में हीरो बने थे। 35 की पारी, इस मुकाबले की बात करेंगे तो 2 चौके 1 छक्का। फिर एक बार बल्ले का हिस्सा और गेंद थर्ड मैन क्षेत्र में धन 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 करती हुई 4 रन। और अब चौके के साथ टोटल पहुंची है 39 रन के ऊपर, केवल 3 की आवश्यकता।
फील्डरों की बहुत गलती हुई है नारायण टीम से लेकर हर एक टीम में फील्डिंग की वजह से नारायण टीम हारी थी। और खानाव टीम की भी बात करेंगे ना, आज मिसफील्ड बहुत देखने मिली। इस बार हवा में है, फील्डर पहुंचे, इस बार कैच को लपेट लिया। 23 रन की शानदार पारी। पिछले मुकाबले में 35, इस मुकाबले में 23 रन की शानदार पारी। परेश गायकर बैक टू द डगआउट। मुकाबला नए बल्लेबाज उल्लास मंडवी हल्कियत से गेंद को खेला, रन तो यहां पूरा किया। एक और एक के साथ शायद ओवर थ्रो के रन बने और यह मुकाबला जीत लिया मैदान पर टीम अरोई 11 गांवदेवी शिरवली टीम। कॉन्ग्रेचुलेशन। थँक्स योगेश मडवी। आरोही 11 गावदेवी शिरोली क्रिकेट संघाने या लढतीमध्ये 3 फॉर्मॅटला अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला, विजय संपादित केला, त्यांचं अभिनंदन। स्पर्धेमध्ये अत्तर बैलवान आई गावदेवी, आई जगदंबा 11 खानाव तुम्ही सहभाग घेतला, तुमचा मन